सायगाव तालुक्याचे विकसनशील नेतृत्व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले, प्रशांत अप्पा दमामे आणि माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख मित्र परिवार। सांगलीतील राम मंदिर चौकात भगव्या झेंड्याजवळ काही तरुणांनी पहाटे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला। त्रिकोणी बागेऐवजी शहरात मध्यवर्ती प्रमुख ठिकाणी पुतळा बसवावा अशी मागणी अनेक तरुणांनी केली आहे। या कारणांमुळे सकाळी तणाव निर्माण झाला। त्यानंतर महापालिकेच्या वतीने चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी पुतळा काढून घेण्यात आलाय। संभाजी महाराजांचा पुतळा त्रिकोणी बागेतील जागेवर बसवण्यावर शिक्कामोर्तब झालं। छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि शिवशंभू सृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केली आहे। सांगली शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पहाटे राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। विनापरवाना अचानक पुतळा बसवण्यात आल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली। त्यानंतर संघटनांच्या प्रतिनिधींची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ते शहरातील मुख्य चौकातच पुतळा बसवण्याची मागणी लावून धरली। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। याबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्यात आली। महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, गटनेते संदीप आवटी, माजी महापौर मेनुद्दीन बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी सभापती संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालेराव, शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर तसेच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवतेज सावंत, महेश लांडगे, सचिन पवार, राजेंद्र जगदाळे यांनीही चर्चेत सहभाग घेत आपली मते व्यक्त केली आहेत। आमदार सुधीर गाडगीळ हे जातीपातीच्या राजकारणाच्या वर पोहोचलेलं नेतृत्व आहे। त्यांनी मागील अनेक वर्षात व्यवसायात जशी विश्वासार्हता कमवली त्याप्रमाणे राजकारणातील विश्वासार्हता कमवली आहे। त्यामुळे एक वेळ इलेक्ट्रोलर पॉलिटिक्समधून थोडी सवलत देऊ, परंतु राजकारणातून निवृत्तीची परवानगी दिली जाणार नाही। त्यांना भविष्यात मोठं पद मिळू शकतं असं सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी सांगलीत केलंय। सांगलीतील स्टेशन चौकात सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी आमदार गाडगीळ आणि मंजिरी गाडगीळ यांचा सपत्नीक सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय। या प्रसंगी गोपीचंद पडळकर, दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, रावसाहेब पाटील, पृथ्वीराज पवार, प्रकाश ढंग, स्थायी समितीचे अतुल माने, दीपक शिंदे, जतचे नगराध्यक्ष रवींद्र आरळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणूक ही निवडणुकीपुरती मर्यादित असते, त्यानंतर सामाजिक कामच केलं पाहिजे या भावनेतून सुधीर दादा नेहमीच कार्यरत असतात। विधानसभेच्या 2014च्या निवडणुकीत गाडगीळ हे नाव चालणार का अशी शंका व्यक्त केली जात होती, मात्र ते निवडून आले। त्यानंतर दादांनी विकास कामाचा झपाटा लावला। महापालिकेला 100 कोटींचा निधी मिळवून दिला, त्यातून रस्त्यांना चांगले दिवस आले, त्याशिवाय विविध विकास कामे केली। ते पुढे म्हणाले, दादांनी राजकारण पैसा मिळवण्यासाठी केलं नाही, उलट खिशातील पैसे टाकून राजकारण केले। 2024ची निवडणूक तशी अडचणीची होती, पण चांगल्या कामामुळे ते विजयी झालेत। माझा मूळ पिंड राजकारणाचा नाही, सामाजिक परंपरा आणि पुण्याई त्यांच्या मागे आहे। दादांना एक वेळ इलेक्ट्रोलर पॉलिटिक्समधून सवलत दिली जाईल, पण राजकारणातून निवृत्ती होण्याची परवानगी नाही। राजकारणात त्यांना मोठं पद मिळू शकतं। या टर्ममधील अद्याप 3.5 वर्ष आहेत, त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करावीत। सुधीर दादांनी 100 वर्ष पूर्ण करावेत अशा शुभेच्छाही यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिल्या। कृष्णा नदी काठावर बायपास पुलाखाली कठड्यावरून मासे पकडणाऱ्या दोघांना मगरीने बाहेर पडण्यापासून रोखून धरल्याचा थरार अनेकांनी अनुभवलाय। दोघेजण पाण्यात उतरून काठावर येण्याचा प्रयत्न करताच मगर डोके वर काढत होती। सुमारे 2 तास हा थरारक खेळ सुरू होता। 2 ते 2.5 तासानंतर बायपास पुलाखाली मगरीच्या कचाट्यात सापडलेल्या दोघांना मच्छीमारांच्या लोखंडी कायलीतून दोघांना बाहेर काढले, तेव्हा दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला। तौफिक अल्लाउद्दीन कुर्णे आणि संजय संभाजी लोंढे हे नदीकाठावर गळ टाकून मासे पकडतात। दुपारी 1च्या सुमारास दोघेजण बायपास पुलाखाली मासे पकडण्यासाठी आले। गुडघाभर पाण्यात उतरून ते पुलाच्या पहिल्या कॉलमच्या कठड्यावर जाऊन मासे पकडण्यास सुरुवात केली।
दोघे मासे पकडत असताना त्यांच्या काठावर येण्याच्या मार्गावर मगर येऊन दगडात दबा धरून बसली. दुपारी 2:30च्या सुमारास दोघे जण पाण्यात उतरून बाहेर येण्याचा प्रयत्न करतानाच मगर डोके वर काढून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे आली. त्यामुळे दोघे जण घाबरले. कॉलमचा कठडा पाण्यापासून 1 फूट वर होता. दोघांनी आरडाओरडा केला, परंतु दुपारची वेळ असल्यामुळे जवळपास कोणीही नव्हतं. दोघांचा आरडाओरडा ऐकून मगर पाण्यात बुडाली. काही मिनिटे शांततेत गेल्यानंतर दोघांनी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करताच मगरीनं पुन्हा डोकं वर काढलं. पुन्हा दोघेजण घाबरून कठड्यावर गेले. दोघेजण पाण्यात उतरताच मगर बाहेर यायची. मगर काठावर दबा धरूनच बसली होती. सुमारे 2 तासांहून अधिक काळ मगरीने लोखल्यानंतर त्यांचा आरडाओरडा ऐकून पुलावर जाणाऱ्या काहींनी मगरीचा हा थरार मोबाईलमध्ये टिपला. दोघांनी मदतीसाठी स्पेशल रेस्क्यू टीमला कळवलं. टीमचे कैलास वडर तिथे दाखल झाले. त्यांना तात्काळ बोट मिळाली नाही. अखेर त्यांनी पुलाखाली येऊन मासे पकडण्यासाठी आलेल्या मच्छीमारांच्या कायलीतून दोघांना काठावर सुखरूप बाहेर काढलं. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अनेक भागात देखील अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झाले. जत तालुक्यातील खंडनाळ गावामध्ये तर झालेल्या गारपिटी आणि जोरदार वारा आणि पावसाने मका, डाळिंब आणि कांदा या पिकांचं मोठं नुकसान झाले. झाडांची पडझड, वादळी वाऱ्यांमुळे तालुक्यातील अनेक भागात वाड्या वस्त्यांवर वीज पुरवठा खंडित झालाय. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय. या सगळ्या नुकसानीची जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच सरकारकडून या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाने देखील तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसानीचे पंचनामे सुरू केलेत. जत तालुक्यात 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. विशेषतः द्राक्ष, आंबा, डाळिंब, गहू आणि मका या पिकांना मोठा फटका बसलाय. याआधी झालेल्या पावसात मुचंडी, संख, भिवर्गी, उमदी या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर एप्रिल महिन्यात देखील पुन्हा पाऊस झाल्याने शेतकरी हैराण झालाय. आंबा फळांची आणि डाळिंबाच्या फुलांची गळती झाल्याने बागायतदारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. वारंवार होणाऱ्या अवकाळीमुळे शेतीचं नियोजन विस्कळीत झाले. काढणीच्या अवस्थेत असलेली पिके धोक्यात आली असून फळबागांचं नुकसान वाढते. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. कुरळप येथील प्रसिद्ध हनुमान केसरी कुस्ती स्पर्धेचा इराणचा मिर्झा इराणी याने आपल्या कौशल्याच्या जोरावर मानाचा किताब पटकावलाय. अत्यंत अटीतटीच्या आणि प्रेक्षकांच्या श्वास रोखून धरणाऱ्या या कुस्तीत इराणी याने गुणांच्या आधारावर प्रतिस्पर्ध्याला नमवून विजय संपादन केला. कुस्तीच्या सुरुवातीपासूनच 2 मल्लांनी एकमेकांवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मल्ल ताकदीने आणि अनुभवाने तोडीस तोड असल्याने कुस्ती बराच काळ अनिर्णित राहिली. मैदानातील लाल मातीत रंगलेल्या या खेळात दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर कुस्ती निकाली व्हावी यासाठी पंचांनी गुणांवर आधारित कुस्ती लावण्याचा निर्णय घेतला. गुणांवर कुस्ती सुरू झाल्यानंतर मिर्झा इराणी याने चपळता दाखवत भूपेंद्रवर वर्चस्व मिळवलं. डाव प्रतिडावांच्या या खेळात मिर्झाने तांत्रिकदृष्ट्या सरस कामगिरी केली. कुस्ती संपताच पंचांनी मिर्झा इराणीचा हात वर करून त्याला विजयी घोषित केलं. विजय जाहीर होताच मैदानात उपस्थित असलेल्या कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला. हलगीच्या कडकडाट आणि बजरंगबली की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आयोजकांच्या वतीने विजयी पैलवानाला सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमुळे कुरळ परिसरात कुस्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळालाय. अनेक दिग्गज कुस्तीगीर आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सांगलीत उद्या रविवारी शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. सांगली टीचर्स प्रीमियर लीग या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. यंदाचं स्पर्धेचं हे 3रं वर्ष आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग नोंदवला असून शिंदेमळा येथे असणाऱ्या आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील 180 ते 200 शिक्षक खेळाडू सहभागी झालेत. या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सामन्यातील खेळाडू हे शिक्षक आहेत. शिक्षकच या संघाचे मालक आहेत. शिक्षकांच्या एकत्रीकरणासाठी आणि मनोरंजनासाठी खेळाडू म्हणून एकत्र येण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन केले. सांगली वॉरियर्स, मिरज इंडियन्स, पलूस सुपर किंग्स, टीचर सुपरस्टार, सांगली यंगर टीचर्स, कृष्णा वॉरियर्स, तासगाव सुपर जेट, टीचर्स वॉरियर्स, सांगली टायगर्स, एएस स्पोर्ट्स सांगली, NGI मिरज, सांगली सुपर किंग हे संघ सहभागी झालेत. उद्या सकाळी 8 वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचा लाभ सर्व शिक्षकांनी घ्यावा असं आवाहन राजेंद्र नागरगोजे यांनी केलंय. हिंदूंनी जातीपातीच्या भिंती पाडून हिंदू धर्मासाठी एकत्र यावं असं आवाहन नीलकंठ शिवयोगी धारेश्वर महाराज यांनी केलंय.
हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा व सकल हिंदू समाज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू धर्मीय विराट हिंदू धर्म संमेलन चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी सैनिक कृष्णा पांडुरंग जाधव होते। कार्यक्रमाची सुरुवात भगवा ध्वजारोहण आमदार सुधीर गाडगीळ आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करून दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। यावेळी धारेश्वर महाराज म्हणाले, हिंदूंनी जातीपातीच्या भिंती पाडून हिंदू धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे। हिंदू धर्मीयांच्या उत्सवामध्ये भाग घेतला पाहिजे। हिंदूंनी हिंदू म्हणून धर्माचं आचरण केलं पाहिजे। यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक करताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसंघाच्या शताब्दी वर्षामध्ये देशातल्या हिंदूंना एकत्रित करण्यासाठी संपूर्ण देशभर हिंदू धर्म संमेलनाचं आयोजन केलं आहे याची माहिती दिली। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा देवालय येथील मानाची सासनकाठी घेऊन येणाऱ्या तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या सासनकाठीचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलंय। चैत्र महिन्याची चाहूल लागताच पश्चिम महाराष्ट्रात यात्रा जत्रांचा उत्साह उसळतो। याच काळात हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रा ही भव्य यात्रा ज्योतिबा डोंगरावर पार पडते। या यात्रेस दरवर्षी सुमारे 9 ते 10 लाख भाविक उपस्थित राहतात। या यात्रेमध्ये पहिला मान तीर्थक्षेत्र पाडळी गावाच्या सासनकाठीला असतो। शासनाने नुकतेच तीर्थक्षेत्र पाडळीला ब वर्ग दर्जा बहाल केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ज्योतिबा यात्रेसाठी प्रस्थान करताना पाडळी गावातील श्री ज्योतिबा मंदिर पाडळी येथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येतात। सासनकाठीला आकर्षक रेशीम पोशाख आणि हारांनी सजवलं जातं। पहाटे आरतीनंतर सासनकाठी ज्योतिबा डोंगराच्या दिशेने मार्गस्थ होते। प्रवासादरम्यान श्री भैरवनाथ मंदिर येथे प्रदक्षिणा घालून निशाण पुढे निघते। पाडळी, इंदोली, उमरस, कराड, कासेगाव, ऐतवडे बुद्रुक, बहिरेवाडी, जाकले, केकले अशा मार्गाने हजारो भाविक पायी, सायकल, बैलगाडी आणि वाहनांद्वारे 3 दिवसांचा प्रवास करतात। मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशी सासनकाठी श्री यमाई देवी मंदिर येथे दाखल होते। येथे गुरव, भालदार, चोपदार आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सासनकाठीचे पारंपरिक स्वागत केलं जातं। त्यानंतर सासनकाठी ज्योतिबा मंदिराकडे प्रस्थान करून मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि शिखरावरील निशाणाची भेट घेतली जाते। मानपानाच्या विधीनंतर सासनकाठी मुक्कामस्थानी परतते। परतीच्या प्रवासातही केकले, जाकले, बहिरेवाडी तसेच ऐतवडे बुद्रुक येथे भाविकांकडून सासनकाठीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना दिल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जत शहरात घडली आहे। या प्रकरणी चौघांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 1 एप्रिल रोजी सकाळी महावितरण कार्यालयासमोर घडली। ज्ञानेश्वर महालिंग कट्टीकर यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी बबन कांबळे, बिरदेव मारनोर आणि प्रथमेश हांडे आणि एक महिला यांच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। संशयित महिलेने ज्ञानेश्वर कट्टीकर यांना मोबाईलवर संपर्क करून बोलावले। तो आमचे प्रेमसंबंध घरच्यांना का सांगितले या कारणावरून शिवीगाळ करत चापट मारली। नंतर इतरांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत याला जिवंत सोडू नका अशी धमकी दिली। त्यानंतर संशयितांनी कट्टीकर याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अंबाबाई मंदिर परिसरात नेले। तिथे काठी आणि दगड तसेच लाथाबुक्क्यांनी त्याच्या डोक्यावर, पाठीत आणि हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले। घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान कट्टीकर यांना वाचवण्यासाठी आलेल्या संतोष बंडगर यालाही संशयितांनी मारहाण केली आहे। एका संशयिताने धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीत वार करून गंभीर जखमी केलं। उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी घटनेची पाहणी केली। पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत।